नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपल्याला बनवायचा आहे गाजर हलवा. गाजर हलवा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा ते पाऊण किलो गाजर. तर ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी आता. तर गाजर अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता ह्याचे मी साल काढून घेणार आहे. ही साल वरची पूर्ण काढून घ्यायची. तर सुरीने मी इथं साल काढून घेत आहे. तुम्हाला जर सुरीने जमत नसेल तर तुम्ही बटाट्याचं साल काढायचं बटाट्याचे साल काढतो त्यांनी जरी आपण साल काढली तरी चालते. तर मी तर आता सगळे गाजरांची साल काढून घेणार आहे स्वच्छ अशी. साल काढून घेणार. तर सगळ्या गाजरांची मी इथं आता साल काढून घेतलेली, धुवून स्वच्छ साल काढून घेतलेले. आता या खिसणीने मी ही गाजरं सगळी खिसून घेणार आहे. गाजरं अशी एकदम लाल लाल आहेत, गाजरं लाल लाल भडक आहेत. अशा प्रकारे मी हे खिसणीनं खिसून घेणार. तर इथं आपलं खिसणीनं गाजरं खिसून घेतलेली आहेत. तर किती लाल दिसतंय बघा गाजरं. तर गाजर हलवा बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धा वाटी दूध घेतलेले आणि हे काजू बदामचे काप आहेत. काजू बदामचे काप टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. तर ह्या प्रमाणामध्ये हे जर गाजर हलवा बनवला तर परफेक्ट गाजर हलवा आपला बनतो. त्याच्यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेते मी. तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकून थोडं भाजून घेणार आहे मी. थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त लाल होईपर्यंत ठेवायचं नाही. आता ह्याच्यामध्ये मी गाजराचा खीस टाकणार आहे. आता गाजराचा खीस सगळा टाकून घेते मी कढईमध्ये आणि हा व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून आपल्या त्या पूर्ण खिसाला आपल्या काजू बदाम आणि तूप पूर्ण मिक्स होईल त्याच्यामध्ये. असं हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर त्याला आता पाणी सुटायला चालू होतं. तर तोपर्यंत आपण झाकण ठेवून 5 मिनटं असंच वाफेवर ठेवू. तर बघा 5 मिनटांना अजून झाकण काढून बघितलं, पाणी सुटलेलं आहे. असं पाणी सुटत राहतं. ह्याच पाण्यामध्ये तो गाजराचा खीस शिजतो. परत एकदा झाकण ठेवून घेणार आहे मी आणि 5 मिनटानंतर झाकण काढून हलवायचा. बघा गाजराचा खीस हा एकदम नरम पडलेला आहे, म्हणजे शिजत आलेला आहे. त्याच्यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे. अर्धा वाटी दूध टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. एवढ्यामध्ये व्यवस्थित होतो आपला गाजर हलवा, व्यवस्थित होतो अर्ध्या वाटी दुधामध्ये. कारण पहिलं गाजराचं पाणी आपल्याला सुटलेलं असतंय. साखर टाकली की अजून पाणी सुटतं, तर त्याच्यामध्ये गाजर हलवा शिजतो. तर 1 वाटी साखर टाकलेली आहे मी. ते सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स केल्यानंतर त्याला बघा पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर वेलची पूड टाकणार आहे मी. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकली तर आणखीन टेस्ट छान येते याला. बघा पाणी सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपला गाजर हलवा चांगला शिजणार आहे. तर अजून 5 ते 7-8 मिनटं मी असं झाकण ठेवून शिजून देणार. बघू शकता तुम्ही आता गाजर हलवा बऱ्यापैकी शिजलेला आहे आपला. पाणी पण आहे याच्यामध्ये, पण हे पाणी आता आटून जाईल याच्यामध्येच. तर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे खवा घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता, नाही तर असाही बनवू शकता तुम्ही. तर मी ह्याच्यामध्ये खवा घातलेला आहे. खवा घालून मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. खवा मिक्स करून मस्त असा पूर्ण पाणी त्याच्यातलं 5 ते 6 मिनटं मी असाच गॅसवरती ठेवलेलं होतं.
तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे पाणी. आता मस्त असा आपला गाजर हलवा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे गाजर हलवा नक्की बनवून बघा, एकदम टेस्टी लागतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. चला